आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये याची प्रखर मागणी आम्ही त्या ठिकाणी आज 26 आमदारांनी आमचे खासदारांनी मिळून एकत्रितपणे केली। धनगर समाजाला NT क मध्ये 3.5% ऑलरेडी आरक्षण आहे आणि आदिवासी समाजाला 60% आरक्षण आहे, त्यामध्ये 47 जमाती आहेत आणि म्हणून ज्यांना मुळामध्ये आरक्षण आहे त्यांचा विनाकारण त्या ठिकाणी समावेश आमच्या प्रवर्गात करू नये अशी आग्रही मागणी आम्ही आज सर्व आमदार खासदारांनी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांना केली। त्या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण देताना ते आदिवासीमध्ये देऊ नये हा त्या ठिकाणी सगळ्यांनी एकमुखी मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय त्याबाबत गंभीर आहेत। त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आमची मागणी त्या ठिकाणी त्यांनी ऐकून घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। नवीन मुद्दा नाही, हा जुना मुद्दा आहे। आमचं म्हणणं आहे की धनगर समाजाला मुळामध्ये 3.5% आरक्षण NT क प्रवर्गात आहे आणि अजून आमच्या समाजाचा पाहिजे तो विकास झालेला नाही, त्यामुळे आमच्यामध्ये घुसखोरी नको एवढंच आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। जातनिहाय जनगणना व्हावी ही तुमची सगळ्यांची मागणी आहे का? कारण की ज्या पद्धतीने आता राज्यामध्ये मराठा विरुद्ध OBC आणि धनगर विरुद्ध आदिवासी असा जो संघर्ष पाहायला मिळतोय, एक मुखाने मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही मागणी करणार का जातनिहाय जनगणनेची? आम्ही मागणी केलेली आहे, सभागृहात मागणी केली आहे आणि आम्ही आमचे जे निवेदन दिले त्यामध्ये म्हटलं की जातनिहाय जनगणना करा। परंतु सरकारमधलेच काही नेते मंडळी जे आहेत ते आज जनगणनेला जातनिहाय जनगणनेला विरोध करताना पाहायला मिळतात। त्यांचं असं म्हणणं आहे की समाजातील समतेला या संपूर्ण जातनिहाय जनगणनेतून तडा जो आहे तो जाईल म्हणून। नाही, आम्ही आमची मागणी त्या ठिकाणी सरकारकडे केलेली आहे आणि ज्या विधानमंडळामध्ये सर्वानुमते विधानमंडळामध्ये एकमताने जातनिहाय विधानमंडळामध्ये एकमताने जातनिहाय जनगणना करा अशी एकमताने ठराव झालेला आहे। आणि धनगर आणि आदिवासींचा हा मुद्दा काय आजचा नाही, 1980 सालापासून हा मुद्दा चालू आहे आणि बऱ्याच वेळा त्यांचा मुद्दा खोडलेला आहे, फेटाळलेला आहे, पण परत परत तो मुद्दा काय येतोय याच्या मागं राजकारण आहे का अशी आम्हाला शंका आहे। खरं तर आदिवासींमध्ये धनगर कधीच येऊ शकत नाही हे तितकंच सत्य आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल खासदार साहेब बोलू। जो धनगरांचा जो विषय आहे तो आम्ही सर्व आदिवासी आमदारांनी मांडला आहे। आमचे 47 जाती आहेत, 47 जात्यामधून जो पोट जात्या केल्या तर आमचे 180 जात आहे पोटजात। आमच्या जातीला आतापर्यंत काही मी तुम्हाला सांगतो, आमच्या जातीमधलं अजून बी आदिवासीला अजून राहण्यासारखं घर नाही आहे, त्यांना राहण्यासारखं घर नाही आहे, त्याच्या नावाने आज आधार कार्ड सुद्धा नाही आहे आणि आम्हाला त्यांचं 3.5% आरक्षण आहे आणि अजून ते मागताय की आम्हाला आदिवासीमध्ये द्या म्हणून आम्ही सर्व आज आमदार खासदार सर्वांनी एकमताने आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं ना, स्पष्ट सांगितलं आहे का आमच्यामध्ये तुम्ही धनगरांना घ्यायचे नाही, त्यांना 3.5% अजून वाढवून किती टक्के द्यायचे त्यांना द्या, पण आमच्यामध्ये आदिवासी नको, जे बोगसमधून काही कोळी समाज सांगतात आम्हाला घ्या ते सुद्धा नको। बरोबर, हॉलबा कष्टी आहे त्याच्यामध्ये ते सांगता आम्हाला जो तो उठलो आदिवासीमध्ये आम्हाला घ्या, जो तो उठलो आदिवासीमध्ये आम्हाला घ्या, म्हणजे सगळ्यांना आदिवासीमध्ये घ्यायच्या आणि आदिवासी का सगळे भीक मागत फिरणार आहे का? दादा, या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं तुम्हाला? त्याने स्पष्ट सांगितलं आहे आम्ही तुमचा बाजीशेर आहे, सकारात्मक आहे आणि तुमची जे मागणी आहे, जे वकिलाची मागणी आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला तुमचं जे वकील पाहिजे ते त्यांचं म्हणणं आहे निपक्षपातीपणानं आम्ही भूमिका घेऊ, निपक्षपातीपणानं भूमिका घेऊ। आज राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर 26 आमदार आणि खासदार असं संयुक्तपणे आदिवासी समाजातील सगळे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी या धनगर आरक्षणाच्या संदर्भात त्या ठिकाणी प्रत्यक्ष ते भेटले। त्या ठिकाणी
सगळ्यांची एकमुखी मागणी आहे की आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर बांधवांना त्या ठिकाणी एक स्वतंत्रपणे त्या ठिकाणी त्यांना आरक्षण देण्यात यावं, जेणेकरून भविष्य काळामध्ये आदिवासी आणि धनगर किंवा अन्य कम्युनिटी त्या ठिकाणी तसा संघर्ष होणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून ही सगळ्यांची मागणी आहे. कारण आज ही आदिवासी बांधवांची जर अवस्था जर बघितली की एकट्या पालघरमध्ये सुद्धा किंवा अन्य महाराष्ट्रामध्ये तीव्रता अतितीव्रता अशा प्रकारे कुपोषित असलेले बालकांची संख्या त्या ठिकाणी बऱ्यापैकी जरी कमी झालेली असली तरीसुद्धा अजूनही पूर्वीसारखी परिस्थितीमध्ये निश्चितच बदल जरी झालेला असला तरी एकट्या पालघरमध्ये 114च्या आसपास त्या ठिकाणी काही ठिकाणी कुपोषित बालकं त्या ठिकाणी आढळलेले आहेत, दगावलेले आहेत. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे आदिवासींमध्ये समावेशासाठी जे मागणी करता आहेत आणि त्यांच्या तुलनेने आदिवासी हा सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या खूपच मागासलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही राज्याच्या प्रमुखांना आणि उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही भेटलेलो आहोत. आणि निश्चितच त्या ठिकाणी निपक्षपातीने त्या ठिकाणी निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.